सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण सत्संग नंबर 75 मध्ये प्रवेश करत आहोत। मागील 4 ते 5 सत्संगामध्ये आपण अनुसरल्याचा देव यावरती चिंतन केलं। त्याचप्रमाणे त्यावरती अनेक सद्भक्तांचे काही संभ्रम असतील, काही प्रश्न असतील, काही गैरसमज असतील, त्यावरती आपण चिंतन केलं, चर्चा केली, मंथन केलं। त्यानंतर आपण नित्यविधी व निमित्तविधी यावरती चिंतन केलं। त्यावरती सुद्धा अनेक सद्भक्तांचे प्रश्न, गैरसमज, समज आल्यानंतर आपण त्यावरती सुद्धा चिंतन मंथन केलं। कारण अनुसरल्याचा देव यावरती बोलत असताना आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या अनेक लीळांचं प्रमाण घेऊन, सूत्रांचे प्रमाण घेऊन आपण त्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे ज्यासाठी परमेश्वर सृष्टीची निर्मिती करतात, ज्यासाठी परमेश्वर अवतार घेतात, अवतार घेऊन वाडोवेळी फिरतात, ते समजणं ह्या जीवाला अत्यंत गरजेचं आहे। आणि तेच आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे। जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या या अभ्यासाला किंवा अध्यात्माला, धार्मिकतेला आणि या चिंतनाला काही अर्थ राहत नाही, उरत नाही। आणि म्हणून त्यावरती आपण खोलवरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला। त्यावरती अनेक लोकांचे, सद्भक्तांचे, साधू संतांचे अनेक फोन आले। काही मनात ज्या गैरसमज असतील, संभ्रम असतील, त्यावरती चिंतन झालं। त्यानंतर अनुसरल्यानंतर या साधकाला काय करायचं आहे, नेमकं त्याचं जीवनशैली कशी असावी, त्याचप्रमाणे परमेश्वरांनी या साधकाकडून काय अपेक्षा केलेली आहे, आणि आजच्या परिस्थितीमध्ये साधक कशा पद्धतीनं नित्यविधी आणि निमित्तविधीचं आचरण करतात। आणि हे करत असताना आपण असं सांगड घालण्याचा प्रयत्न केला की आपण ज्या परिस्थितीत आज आहोत, नामधारक असतील, वासनिक असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला या नित्यविधीविषयी किंवा निमित्तविधीविषयी माहीत करून घेतल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला आज काय करता येईल, कशा पद्धतीनं ऊर्ध्वगतीची विषय व्यवस्था करता येईल, त्यावरती हे आपण चिंतन केलं। काही किरकोळ गोष्टी सोडल्या तर आपल्याला असं जाणवलं, असं लक्षात आलं की आजही आपण करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याकडून काही प्रमाणात का होईना या नित्यविधीच्या, निमित्तविधीच्या अनुषंगाने आपण आचार करू शकतो। कारण या अगोदरही अनेक सत्संगामध्ये आपण चिंतन केलेलं आहे की आचार हा जो विषय आहे हा प्रत्येकाचा आहे। ज्याला परमेश्वर हवा आहे, ज्याला परमेश्वर प्राप्ती हवी आहे, तो मग नामधारक असो, तो वासनिक असो, साधू संत असो, दीक्षित असो या अनुसरलेला असो, प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय परमेश्वर प्राप्ती आहे। आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आणि योग्यतेनुसार हा प्रयत्न केला पाहिजे। त्या प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त उतरण्याचा जो प्रयत्न करील त्याला ते संस्कार लागतात आणि पुढे जाऊन तोच या अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो। मी उद्या करीन, मी ज्यावेळेस करायचं त्यावेळेस करीन असं म्हटलं तर आपल्याकडून, ह्या जीवाकडून कधीही काही होऊ शकत नाही। कारण हा जीव विषय व्यवस्था करू जाणतो। आणि आदगती, आदमती, आदरती हे मतित्रय अनंत दोषांनी हा बरबटलेला जीव तो कधीही ऊर्ध्वगतीचा विचार करत नाही, चिंतन करत नाही। परंतु त्या अवस्थात जर त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला किंवा त्याची इच्छा असेल तर नक्कीच तो बदलू शकतो। आणि त्याचं अनेक सत्संगामध्ये आपण चिंतन केलेलं आहे। धर्म म्हणजे नुसते कर्मकांड नव्हे, धर्म म्हणजे किंवा नुसती धार्मिकता नव्हे, कुठंतरी मंदिरात जाणं, देवपूजा करणं किंवा क्रिया करणं, ही धार्मिकतेची जी व्याख्या आहे ही परमेश्वराला अपेक्षित नाही। आंतरबाह्य बदल या जीवानी घडवला पाहिजे आणि अंतर्मनातून ही धार्मिकता किंवा परमेश्वरांनी सांगितलेले आचार किंवा विचार करण्याचा तो जो प्रयत्न करतो तो त्या परमेश्वराच्या अपेक्षेत किंवा परमेश्वराच्या कडेत उतरत असतो। आणि आजही अनेक साधू संत हे करण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला बाह्य अंगाने दिसत नाही, दिसणार पण नाही, परंतु त्या अनुभवात जर आपण गेलो
तो विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की आचार हा आंतर मनाचा विषय आहे, आंतर विचाराचा विषय आहे आणि त्या शुद्धीकरणाचा विषय असल्या कारणाने तो त्या साधकाने त्याचं ते साधलेलं असतं. काही गोष्टी बाह्य अंगाने दिसतात आपल्याला, काही गोष्टी बाह्य अंगाने दिसत नाही आणि म्हणून कोणाचाही कधीही केव्हाही आपण अनुमान करू शकत नाही. एखाद्या विशिष्ट प्रमाणात कोणाला आपण बसू शकत नाही आणि हे सर्व येतं प्रचितीतून. ज्याला जी प्रचिती येत असते त्या प्रचितीतून तो पुढे चालत असतो, सांगत असतो, बोलत असतो आणि ही प्रचिती येते अनुभूतीतून, अनुभूती येते अनुभवातून. जितका जास्त अनुभव तुम्हाला तितका जास्त अनुभूती, तितकी जास्त प्रचिती हे येण्यासाठी उपयोगी ठरत असतं. काही वयस्कर लोक असतात, वृद्ध लोक असतात, त्यांच्याशी बोलताना ते सहज आपल्याला काही गोष्टीचं मार्गदर्शन करत असतात. याच्या पाठीमागचं कारण त्यांचा अनुभव असतो. त्यांच्या जीवनात आलेले चढउतार असतात, त्यांनी त्या अनुभवातून काहीतरी शिकलेलं असतं. म्हणून ज्या व्यक्तीला जो अनुभव त्या अनुभवावरती व्यक्ती भक्कमपणे एखादा विषय मांडू शकते. तोच अनुभव दुसऱ्याला जर आलेला नसेल तर तो माणूस तो मान्य करू शकत नाही किंवा करत नाही. पण प्रत्येक अनुभव हे आपण घ्यायचेच असतात असं नव्हे. काही अनुभव स्वतःला आपल्याला आपल्या कर्मानुसार येत असतात, त्यातून आपण शिकायचं असतं. आपल्याला ठेच लागत असते, त्यातून आपण सावध व्हायचं असतं. परंतु काही अनुभव असतात पुढच्याला ठेच मागचा शहाणा अशी म्हणण्याप्रमाणे जी गोष्ट आहे त्यातून आपण शिकायचं असतं. कर्मराटीमध्ये लोक सांगतात किंवा आपण ऐकलेलं असतं की काही अनुभव आपण घेतल्यानंतर लोकांना सावध करायचं असतं आणि काही अनुभव लोकांकडून आपण घेऊन सावध व्हायचं असतं. अशा कितीतरी गोष्टी आहे. व्यसनाधींच्या बाबतीत घ्या, आपण कधी व्यसन केलेलं नसतं पण आपण आपल्या मनामध्ये एक ठाम निश्चय केलेला असतो की व्यसन कोणतंही वाईट, जे आदगती आदमती आदरती मोडतं. ऊर्ध्वगतीचं व्यसन म्हणजे परमेश्वराच्या शास्त्राचं अध्ययन, चिंतन, मनन करणं हे एक व्यसनच आहे. ते आपल्या जीवाच्या हिताचं आहे. कोणतं व्यसन आपल्याला आपल्या अहिताचं आहे आणि कोणतं व्यसन आपल्या हिताचं आहे ही प्रत्येक गोष्ट आपण अनुभवातून शिकत नाही. समाजामध्ये या गोष्टी ज्या घडत असतात आजूबाजूला आपल्या, त्याचा परिणाम आपल्या विचारावरती, आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती होत असतो आणि त्यातून आपण सावध होऊन पुढे चालत असतो. हीच अनुभूती, हीच प्रचिती आपल्याला जशी येते त्यातून आपल्याला परमेश्वराच्या सांगितलेल्या ह्या तत्वज्ञानावरती आपली ठाम निश्चय असा होत असतो. परमेश्वराने सूत्रांच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगितलं, लीळेच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगितलं, ते समजावण्यासाठी अनेक दृष्टांत आपल्याला सांगितले. परंतु ते समजून घेताना जर ती अनुभव तुम्हाला त्या गोष्टीचा आला असेल, ते प्रचितीला यायला वेळ लागणार नाही. ती प्रचिती मात्र तुमच्या मनावरती ठामपणे कोरल्या जाते आणि कायमस्वरूपी त्याच्यावरती तुम्ही ठाम असतात. मग तोच विषय एखाद्या व्यक्तीला तुम्हाला जर सांगायचा असेल तर ज्या आत्मविश्वासाने तुम्ही सांगू शकता तेवढा आत्मविश्वास ज्याला अनुभव आलेला नाही, ज्याला प्रचिती आलेली नाही, तो सांगू शकत नाही. म्हणून तो संभ्रम अवस्थेत असतो, द्विधा मनस्थितीत असतो. आता काही गोष्टी अशा असतात की ज्या अनुभव न घेताही परमेश्वराने सांगितलेल्या नुसार परमेश्वराच्या समर्थवादावरती जी निष्ठा आहे त्या निष्ठेवरती आपण चालायचं असतं. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलंय म्हणजे याला येवा पर्याय नाही आणि परमेश्वरावरती निष्ठा असेल तर त्याच्यामध्ये शंका येण्याचं काही कारण नाही. त्यातून सुद्धा तुमचा आत्मविश्वास हा वाढत असतो. अनेक विषय आपल्या साहित्यामध्ये आलेले, त्या साहित्यातून ते आलेले विषय आपण समजून घेत असतो, जाणून घेत असतो. काही अनुभवातून प्रचितीला जात असतात, काही दुसऱ्याच्या अनुभवातून आपल्याला प्रचितीला येत असतात. आणि काही प्रचितीला न येताही, अनुभवाला न येताही आपण मात्र त्यावरती ठाम असलं पाहिजे. कारण तो विषय कुणी आयऱ्या गायऱ्याने सांगितलेला नाहीये, कुणी विशिष्ट जीवानी सांगितलेला नाहीये. तो विषय आहे अनंत ब्रह्मांडांचे नायक परब्रह्म परमेश्वर. त्या परमेश्वराने आपल्याला बोध देऊन तो सांगितलेला आहे. एखाद्या व्यक्तीला बोध नाहीये आणि त्या बोध नसलेल्या व्यक्तीपुढे आपण कितीही तत्वज्ञान सांगितलं
तर त्याला ते उमटणार नाही, समजणार नाही, त्याची जाणीव त्याला होणार नाही. ज्याला बोध आहे तो बोध असलेला जीव आणि जो अन्य ज्याला आपण बोध नाही किंवा जो उपदेशी नाही असं समजतो, त्यांना सांगितलेला विषय आणि याला सांगितलेला विषय यातून दोन्ही गोष्टी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतो. आणि असे प्रयोग मी बऱ्याच वेळा केलेले आहे. सत्संगामध्ये काही उपदेशी लोक असतात, काही वेदवंत असतात आवडीपूर्वक आलेले, काही अन्य असतात काय चाललंय ऐकण्यासाठी. ज्यावेळेस आपण आपलं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस उपदेशी लोक किंवा बोधवंत जे आहे त्यांना त्या गोष्टी लगेच लक्षात येतात. म्हणजे तपिलं ते ओळखतात. त्यांची धारणा, त्यांची निष्ठा वाढत असते. जे वेदवंत आवडवंत असतात ते अत्यंत अर्थतेने बघत असतात, काहीतरी थोडंसं त्याला आकलन होत असतं, परंतु जो नुसताच बघण्यासाठी आलेला असतो त्याला काही कळत नाही. त्यावेळेस आपण बोलतो की तुला काय समजलं, काय लक्षात आलं, तेव्हा तो म्हणतो तुम्ही खूप चांगलं सांगितलं, धार्मिक सांगितलं, असं कधी कुठं ऐकलेलं नव्हतं. याच्या व्यतिरिक्त तो पुढं काही सांगू शकत नाही. तर एखाद्याचं तत्व, त्याचं सिद्धांत, काही आचार प्रणाली, विचार प्रणाली, देवता सामर्थ्य, परमेश्वर सामर्थ्य, जीव प्रपंच हे नेमकं काय आहे त्याला जर विचारलं तर तो सांगू शकत नाही. तेच बोधवंत जीव जो आहे त्याला लगेच लक्षात येतं की यांना सांगायचं काय आणि आपल्याला ऐकायचं काय. आता मी तुम्हाला सांगतोय किंवा साधू संत आपल्याला निरूपण करत असतात, मार्गदर्शन करत असतात, ते कधीही कोणाचंही स्वतःचं नसतं. माझं स्वतःचं नाही, त्यांचंही स्वतःचं नाही. ते आहे प्रत्येक गोष्ट परमेश्वराची. आणि ते परमेश्वराचं तत्वज्ञान त्याला प्रचितीला आल्यामुळं, त्याला त्या अनुभूतीला आल्यामुळं त्याला असं वाटतं की आपल्या काही बांधवांना आपण सांगावं. आणि परमेश्वर कृपेने साधू संतांच्या शुभचिंतांनी जर आपण कोणाच्या नामाला, कोणाच्या वेदाला, बोधाला, अनुसरणाला जर निमित्त झालो तर तेवढंच आपल्याला गोमट लागून आपला जो परमेश्वरीय जो मार्ग आहे तो बिनधोक आपल्याला करता येईल, त्यावरती आपल्याला चालता येईल आणि परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय आपलं ते आपल्याला मिळवता येईल. या अनुषंगाने तो धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. परंतु तो स्वतःचं अंगचं कधी काही सांगत नाही. जरी सांगत असला तर तुम्हाला समजावण्यासाठी तत्वाला, सिद्धांताला कोणत्याही प्रकारची बाधा न येऊ देता. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही जे पण सत्संग ऐकतात, आपण जे बी सत्संग ऐकतो हे परमेश्वरीय सत्संग आहे, परमार्गाचे सत्संग आहे, दैवराटीचे सत्संग आहे. आणि या सत्संगामध्ये जे परमेश्वराने सांगितलेले तेच आहे. कळत न कळत एखाद्या जीवाकडून सांगताना थोडीशी चूक होऊ शकते. ती सुधरवणं, त्या व्यक्तीच्या लक्षात आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते वेळोवेळी आपण पार पाडलं पाहिजे. आपण पार पाडत आहोत. अनुसरल्याचा देव यावरती बोलत असताना अनेक मतांतर माझ्यापर्यंत आले. त्यावरती आपण बऱ्यापैकी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. नित्यविधीच्या, निमित्तविधीच्या अनुषंगाने सुद्धा मतांतर आले, त्यावरती आपण चिंतन केलं. आजचा आपला पुढचा जो विषय आहे तो आहे अंतर्दीक्षा. आता दीक्षा म्हणजे नामधारक, वेदवंत, बोधवंत, वासनिक आणि वासनिकाची उत्तर अवस्था जी आहे ती दीक्षित अवस्था आहे. आणि त्या दीक्षेनंतर मग अनुसरण, चर्यावंत, आचारवंत हे ज्या पायऱ्या ह्या चालत जातात. दीक्षा म्हणजे त्या गोष्टीच्या इच्छा त्याच्या मनामध्ये असणं, ती निर्माण करणं आणि त्यावरती चालण्याचा ठाम निश्चय करणं. एखाद्या व्यक्तीने सांगितलं किंवा मनात ठेवलं की मला आयएस ऑफिसर व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, एखाद्या हुद्द्यावरती जायचंय, तर त्यांनी तो ठाम निश्चय केलेला असतो. आणि तो ठाम निश्चय केल्यानंतर तो त्या गोष्टीनं प्रयत्न करून करण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न करतो. ती त्यांनी त्यासाठी दीक्षाच घेतलेली असते की मला विशिष्ट या हुद्द्यावरती पोहोचायचंय आणि तो हुद्दा मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय, ठामपणे विचार निर्माण करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, ती म्हणजे दीक्षा. इथं परमार्गामध्ये, दैवराटीमध्ये
परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने परमेश्वराचं तत्वज्ञान समजून घेऊन, परमेश्वराची आचार विचार प्रणाली समजून घेऊन, तत्व सिद्धांत समजून घेऊन तो परमेश्वर प्राप्त करायचा आहे या उद्देशाने, या ध्येयाने जो उठतो, जो चालण्याचा प्रयत्न करतो, तो चालण्यासाठी उभा राहतो, ती त्याच्यासाठी दीक्षा असते. दीक्षा म्हणजे एक विशिष्ट मनात ठाम निर्णय घेणं, मनात ठाम निश्चय करणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं. कारण अनुसरल्याचा देव परमेश्वराने सांगितलं आहे. ह्या अनुसरल्याच्या देव परमेश्वराने सांगितलेलं असताना अनेक तत्वज्ञानातून, सिद्धांतातून परमेश्वरांनी हे आपल्याला समजावलेलं आहे, अनेक दृष्टांतातून आपल्याला समजावलेलं आहे. आणि ते किती गरजेचं आहे हे ज्यावेळेस आपण चिंतन केलं, बघितलं, त्यानंतर अनेक सद्भक्तांचे मतमतांतर प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले. त्यातला हा एक अत्यंत महत्वाचा आंतरदीक्षेचा प्रश्न आहे. आंतर या शब्दाचा अर्थच आतून, आतलं, आतल्या मनाने विचार करून केलेली कृती. दीक्षा म्हणजे त्यासाठी ठाम निश्चय करून चालण्यासाठी प्रयत्न करणं. शब्दांचा फोड जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की त्या शब्दामध्ये सर्व सामावलेलं आहे. अंतर्मनाने एखाद्या विषयाचा निश्चय करून चालण्यासाठी जेव्हा आपण तयार होतो, ती एक प्रकारची अंतर्दीक्षा असते. आता दैवराटीमध्ये परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं आणि त्या गोष्टीवरती चालण्याचा प्रयत्न करणं, त्या प्रयत्नातून पुढची जी स्टेप आहे, पुढची जी पायरी आहे, पुढची जी अवस्था आहे, तिची वासना ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे अन्य लोक असतात त्यांना आपण समजावतो, तुम्ही धार्मिकता का करता, कशासाठी करता, ती केल्यातून तुम्हाला काय मिळणार आहे आणि काय मिळवायचं आहे, यांनी तो विचार करून सत्य काय आहे शोधण्याचा प्रयत्नाला सुरुवात करणं ही त्यांच्यासाठी दीक्षाच असते. त्यांनी सत्य काय हे शोधण्याचा प्रयत्न करून ज्यावेळेस साधू संतांकडून, तुमच्या आमच्याकडून मार्गदर्शन घेऊन परमेश्वरच्या कृपेनं अभ्यास केला जातो, अभ्यासासाठी तो तयार होतो. मग श्रीमद भगवद्गीतेतून काही गोष्टी समजून घेतो, काही सर्वसामान्य प्रश्नातून, सर्वसामान्य दृष्टांतातून आपण तो प्रश्न समजून घेतो की देवता आणि परमेश्वर यातला नेमका फरक काय आहे, जीव आणि देवता यातला नेमका फरक काय आहे, परत चौथा पदार्थ जो प्रपंच आहे हा नेमका फरक काय आहे, हे समजून घेतल्यानंतर बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच भेटत असल्यामुळं त्या परमेश्वराच्या कृपेने त्याला परमेश्वर बोध देतात. त्या बोधापर्यंत येण्यासाठी त्यांनी जो निश्चय केलेला असतो, त्यांनी जो प्रयत्न केलेला असतो, त्यांनी तो जोड जोडलेली असते, ती त्यासाठी, त्या नाम मिळवण्यासाठी, तो बोध मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेली दीक्षा असते. त्यानंतर जो बोधवंत होतो, ज्यांनी नाम घेतलेलं आहे परमेश्वराचं, दैवराटीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यानंतर तो नामधारक वासनिक अवस्थेत जाईपर्यंत जो तो प्रयत्न करत असतो, मग अभ्यास करत असेल, चिंतन करत असेल, तत्वज्ञान समजून घेत असेल, आचार विचार प्रणाली समजून घेत असेल, आणि ती समजून घेऊन आपल्या परीनं, आपल्या प्रयत्नाने जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न करणं, निश्चय करणं, ही त्या नामधारकाची वासनिक अवस्थेपर्यंत आलेली जी गोष्ट असते ती त्यांनी एक प्रकारची दीक्षाच घेतलेली असते. आपल्या डोक्यामध्ये एक विशिष्ट गोष्ट, विशिष्ट शब्दांचे असे एक मारा झालेला असतो. ती शब्द आपल्या समोर आल्यानंतर एक विशिष्ट ठिकाणी आपली दृष्टी जात असते. दीक्षा घेतली म्हणजे ज्यांनी ड्रेस बदलला, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी घरातून बाहेर पडले, जे साधू संत भिक्षुक वर्ग जे आपण पाहतो, त्यांच्याकडे आपली नजर लगेच जात असते, आपली दृष्टी जात असते. पण आपण सुद्धा दीक्षित आहोत हा विचार जेव्हा तुमच्या मनाला विचार केल्यानंतर कळेल, समजेल, तेव्हा तुम्ही अधिक जबाबदार व्हाल, अधिक जबाबदारीनं वागाल. त्यांच्या अवस्थेतली दीक्षा आहे, आपली आपल्या अवस्थेतली दीक्षा आहे.
पहिलीत गेलेला मुलगा सुद्धा विद्यार्थी असतो, 5वीत गेलेला मुलगा विद्यार्थी असतो, 10वीत गेलेला मुलगा विद्यार्थी असतो, काही कॉलेजचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी कॉलेज संपल्यानंतर डिग्री घेतल्यानंतर हुद्द्यावर जाण्यासाठी विद्यार्थी असतात, जे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, विशिष्ट पद मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, ते विद्यार्थी असतात. तर हे प्रकार आहे. तसे विद्यार्थ्याचे प्रकार, तसे दीक्षिताचे प्रकार. नामधारक त्या पद्धतीने आचार करतोय, त्यांनी देवता भक्ती सोडली, परमेश्वर भक्तीला लागला, हा आचार तो करतोय, म्हणजे तो पण एक आचारवंत आहे. प्राथमिक अवस्थेतला आचारवंत असेल, पण तो आहे, हे लक्षात घ्या. त्यांनी निश्चय केलेला आहे का आता इथून पुढे मी देवता भक्ती करणार नाही, कोणते कर्मकांड करणार नाही, कोणत्या अंधश्रद्धेला मी बळी पडणार नाही, हा त्यांनी निश्चय केलेला असतो. आणि म्हणून ती एक प्रकारची त्याच्यासाठी दीक्षाच असते. त्यानंतर तो अभ्यास करून ज्यावेळेस चारी पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेतो, जाणून घेतो, त्यासाठी त्यांनी अवस्था बदलण्यासाठी निश्चय केलेला असतो की मला या नामधारक अवस्थेतून वासनिक अवस्थेत जायचंय. त्यांनी त्यासाठी दीक्षा घेतलेली असते. आणि तो वासनिक जो असतो त्यांनी निश्चय केलेला असतो कमी कधी अनुसरेल, कारण त्याला ती सतत तळमळ असते, मनातून तो सतत पोळत असतो, त्याला सर्व कळालेलं असतं, सर्व समजलेलं असतं. कळून समजूनही तो बाहेर का पडत नाही, का पडू शकत नाही, तर काही त्याच्या अडचणी असतात. आणि म्हणून त्यांनी निश्चय केलेला असतो की अंतर्मनातून आपण परमेश्वराचं व्हायचंय, अंतरातून परमेश्वराला आपलं करायचंय. प्रत्येक ही जी आचार प्रणाली आहे, विचार प्रणाली आहे, तत्व सिद्धांत प्रणाली आहे, जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं, त्याचं चिंतन केलं, तर आचार हा मनातून पहिले करायचा असतो, नंतर बाह्य अंगातून होत असतो. काही बाह्य अंगातून करून मग अंतर्मनात जात असतो. वेदुनी बोधिती का बोधुनी वेदिती. काहींना वेद देऊन बोध देतात परमेश्वर, काहींना पहिले बोध देऊन वेद देतात, आवड निर्माण करतात. ही त्या त्या जीवाची एक योग्यता, पात्रता आणि त्याचा प्रयत्नावरती या गोष्टी ठरत असतात. काही दीक्षेच्या अगोदर आचार करायला सुरुवात करतात, अभ्यास करतात, काही दीक्षेनंतर आचार आणि अभ्यास करायला सुरुवात करतात. परंतु निश्चय मात्र प्रत्येकाने केलेला असतो. असा कोणी नामधारक आज सापडणार नाही, तुम्हाला सांगतो. त्यांनी नाम का घेतले असं विचारलं तर त्याचं पहिलं उत्तर असतं मला परमेश्वर प्राप्ती करायची. अज्ञानाने तो म्हणेल पण की मला सुख मिळवायचे, मला शांती मिळवायची, मला हे मिळवायचे, ते मिळवायचे, पण त्याला थोडंसं जर जाणीव झालेली असेल तर तो नक्कीच सांगेल की मला परमेश्वर प्राप्त करायचं आहे. म्हणजे तो सुद्धा त्या परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्यावरचा वाट सुरू आहे, हे लक्षात घ्या. अन्य लोक जे धार्मिकता करतात त्यांना जरी आपण प्रश्न केला की तू धार्मिकता का करतो, तर काही थोडे त्यातले जर जाणीवेचे असेल तर ते सुद्धा म्हणतील की मला सत्य शोधायचंय, मला परमेश्वर प्राप्त करताना परमेश्वर कोण हे माहीत नाही, त्याची प्राप्ती म्हणजे काय माहीत नाही, जन्म मृत्यू माहीत नाही, देवता आणि परमेश्वरातला फरक माहीत नाही, तरीही ते अज्ञानाने का होईना ते परमेश्वर प्राप्तीची आस धरतात. पुढे जाऊन त्याच्यात प्रगती होणार. परमेश्वर स्पष्ट सांगतात, सकळ जीवाचं चिंतन परमेश्वर करतात. सर्व जीवांसाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे, सर्व जीवाला या मायेच्या तम विभागातून काढलेला आहे. सर्व जीवाला परमेश्वर बोध देतात. ही बोधपाळी या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाला परमेश्वर संधी देतात आणि ती प्रत्येकाला बोधपाळी फिरवतात. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगला, कर्म जडापेक्षा भक्ती जड चांगली. जो अन्य माणूस आहे तो सकाळ संध्याकाळ देवपूजा करतोय, भक्ती करतोय, त्याला माहित नाही, त्याचे कारण सांगता येत नाही, तो भक्त जड झालेला आहे. त्यातून तो पूर्णपणे स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. त्याला कळत न कळत कधीतरी केव्हा तरी ती जोड निर्माण होऊन तो पुढे सरकणार आहे. त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी दीक्षा घेतलेली असते, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. पण ही आंतरदीक्षा आपल्या मनामध्ये आपण जर विचार केला तर आणि साहित्यात जर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचे खूप काही असे प्रमाण आपल्याला सापडत नाही. या चरित्रात किंवा सूत्रपाठात त्याचं कुठं आपल्याला प्रमाण लक्षात येणार नाही.
परंतु असे कितीतरी परमेश्वरांनी तत्वसिद्धांत सांगितलेले का ते न कळत आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. काही निर्णयाच्या माध्यमातून, काही रूढी परंपरा, काही वृद्धाचारामध्ये, काही श्रुतीमध्ये, काही स्मृतीमध्ये असे कुठंतरी प्रमाण आपल्याला भेटत असतं. आणि म्हणून त्याचा विषय आपण समजून घेऊन त्यावरती चालणं अत्यंत गरजेचं आहे. या अनुसरल्याचा देव आणि नित्यविधी आणि निमित्तविधीचे सत्संग झाल्यानंतर अनेक सद्भक्तांनी मला प्रश्न केले, अनेक सद्भक्तांनी प्रश्न विचारले किंवा फोन करून मला विचारण्याचा प्रयत्न केला की आंतरदीक्षा घेतल्यानंतर देव होईल का, किंवा आम्हाला परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा पुनःसंबंधासाठी दीक्षा घ्यावाच लागेल का, अनुसरावाच लागेल का. त्यावरतीच आपण 4 सत्संगामध्ये चिंतन केलं का अनुसरल्याशिवाय पर्याय नाही. कारण परमेश्वराने अनुसरल्याचा देव सांगितलाय. नामधारकाचा देव, वासनिकाचा देव, दीक्षिताचा देव असं कुठेही शब्द परमेश्वरांनी वापरला नाही. अनुसरल्याचा देव. आणि ते अनुसरण म्हणजे काय, ते अंतर्मनातून कसं घ्यायचं, कसे घेतलेले असतात, त्याची आचार विचार प्रणाली, याच्यावरती आपण बऱ्यापैकी चिंतन केलं आहे. पुढील अनेक सत्संगामध्ये त्यावरती आपल्याला बोलता येणार आहे. कारण त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, त्यासाठीच अवतार घेतला, त्याच्यासाठीच वाडवेळी फिरून सर्व तत्वज्ञान परमेश्वराने सांगितलेलं आहे, फक्त त्या अनुसरल्या पुरुषासाठी. आणि म्हणून अनुसरण हे किती महत्वाचं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही अनुसरणाची जी पायरी आहे, पुढची पायरी आहे, शेवटची पायरी, त्यानंतर मात्र परमेश्वर तुम्हाला भेटणार. ते अनुसरण सिद्धीच गेलं, परमेश्वराच्या लेखी लागलं, तर नक्कीच परमेश्वराचा पुनःसंबंध आपल्याला भेटत असतो, परमेश्वर भेटत असतो. आणि त्याच्यासाठी ही आपली धडपड, त्याच्यासाठी आपला प्रयत्न, त्याच्यासाठी आपलं चिंतन, त्याच्यासाठीच आपला अभ्यास हा चालू असला पाहिजे आणि चालू आहे. आता आंतरदीक्षा ही त्याची पूर्वावस्था आहे. खरं म्हणजे जो वासनिक असतो त्यांनी प्रत्येकाने तो एक प्रकारचा आंतरदीक्षितच असतो. त्याच्या मनातून त्यांनी परमेश्वराला वरलेला असतो. त्याच्या मनातून परमेश्वर प्राप्तीसाठी त्याचा प्रयत्न, त्याचा तळमळ, त्याची अखंड धडपड चालू असते. ती वासना, त्याचं दुःख सतत चालू असतं. आता कोणाचं दुःख कोणाला दिसणार नाही, कोणाची तडफड, कोणाची तळमळ कोणाला दिसणार नाही. त्यामुळे आपण तो अंदाज करू शकत नाही. ज्याला जे समजलंय त्या पद्धतीनं तो दुःख करीत असतो, तो पोळत असतो. तो ना दाखवण्याचा विषय आहे ना सांगण्याचा विषय आहे. ज्याला तो करत असतो तेच परमेश्वरापर्यंत पोहोचत असतं आणि त्यातूनच त्याची योग्यता वाढत जाऊन जाऊन हे त्याच्या अनुसरणाचे जे अडथळे ते दूर होऊन तो अनुसरत असतो किंवा अनुसरणाची तयारी करत असतो. आता अनेक भगिनी असतील, काही सद्भक्त असतील, यांनी जे प्रश्न केले त्यांना काही अडीअडचणी आहे, काहींनी आंतरदीक्षा घेतलेली पण आहे, परंतु त्याच्या पुढे जाण्याची त्यांना अवस्था लक्षात येत नाही किंवा त्यांना असं वाटतंय की त्याच्या पुढे जायची गरज काय. त्याच्या पाठीमागची अनेक कारणं आहे. आज आपल्या धर्मामध्ये तसं पोषक वातावरण नसल्या कारणाने सुद्धा लोकांमनामध्ये संभ्रम आहे की आपण जर मार्गात गेलो तर आपली विचारधारा, आपले संस्कार तिथं गेल्यानंतर जर उपयोगी नाही पडले, तिथं आपल्याला जुळून नाही घेता आलं किंवा त्यांनी आपल्याला जुळून नाही घेतलं तर मग कसं, अशा मनात शंका येत असतात. आणि म्हणून मी घरीच जर असेल आणि घरीच जर भरपूर देवपूजा करत असेल, सत्संग ऐकत असेल, वाचन करत असेल, मी माझं परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली देवधार्मिकता जर करत असेल आणि मी आंतरदीक्षा पण घेतलेली असेल, तर मग मला का देव होऊ नये असे प्रश्न पडणे हे साहजिक आहे. परंतु त्यागाशिवाय अनुसरण घडत नसतं. त्याग आणि पाठीमाग केलेल्या कर्माचं पोळ म्हणजे ते प्रायचित्त, आणि ती पहिली पायरी ही पूर्वावस्था ही अनुसरणाची असते. प्रायचित्त करणं पाठीमागच्या जीवनाचं, आत्ताच्या पूर्वकर्मामध्ये आपण ज्या कळत नकळत अनंत गोष्टी आपल्याकडून घडलेल्या असतात त्याची जाणीव करून दुःख करणं आणि परमेश्वराकडे कबुली करणं, कबुली देणं, कोणत्या तरी साधू संतांच्या निमित्ताने का असेना ती कबुली देऊन ते परत चुकी न करण्यासाठी निश्चय करणं, म्हणजेच
त्या अनुसरणासाठी तयार होणं आणि त्या रस्त्यावरती चालण्यासाठी सुरुवात करणं. आता आपण घरातच बसलोय, सारं करतोय, आणि आपण जर अपेक्षा केली, वासना केली का मला देव व्हायलाच पाहिजे, ते शक्य नाही. आपण घरात बसलोय, शाळेत जात नाही, कॉलेजला जात नाही, भरपूर पुस्तक आणून ठेवले, वाचन करतोय, अभ्यास करतोय, परंतु तिथं ऍडमिशन घेतलं नाही, त्या परीक्षेला, त्या सिस्टममध्ये आपण बसलो नाही, परीक्षा काय असते ही आपण अनुभवली नाही, ना आपल्या मनामध्ये विनाकारणच आपण भ्रम निर्माण केला, एक आभास निर्माण केला की मला तर खूप पुस्तकं वाचले, मी खूप अभ्यास मला आला, मग मला डायरेक्ट कलेक्टर का नाही बनवावं गव्हर्नमेंटनी, सरकारने, मला का IAS IPS ऑफिसर नाही व्हावं. प्रत्येक गोष्टीला एक सिस्टम असते आणि त्या परीक्षेतून प्रत्येक गोष्टीला जावंच लागतं. छोटीशी शिपाई व्हायचं असेल तरी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. कोणत्याही गोष्टीची परीक्षेशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. आणि म्हणून ही दीक्षित अवस्था ही परीक्षेची अवस्था असते. ज्यांनी जो अभ्यास केलेला असतो, ज्यांनी आपल्या गुरुजनांकडून जे मार्गदर्शन करून समजून घेऊन परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयाने त्यांनी निश्चय केलेला असतो, त्याची परीक्षा म्हणजे दीक्षित अवस्था असते. आणि त्यात पास होणं म्हणजे अनुसरण अवस्था असते. या दीक्षित अवस्थेमध्ये तो अनेक अडचणीला तोंड देत असतो. मग ते वैचारिक वासना असतील, बौद्धिक वासना असतील, शारीरिक अडचणी असतील, आजूबाजूच्या वातावरणाचं आपल्यावरती होणारा परिणाम असेल, त्याची प्रवृत्ती असेल, त्याची प्रकृती असेल, त्याची विकृती असेल, अशा साऱ्या गोष्टींशी तो फाईट करत असतो, झुंज देत असतो. आणि त्यातून तो तावून सुलाकून निघाला, त्या परीक्षेतून जर तो पास झाला तर तो मग अनुसरलेला पुरुष परमेश्वराला प्राप्त होत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता यामध्ये जर आपण अंतर्दीक्षेचा जर विचार केला तर हे कुठंच बसत नाही. परंतु तरी अंतर्दीक्षा वाया जात नाही. केली क्रिया वाया न वचे. परमेश्वराच्या परमार्गामध्ये कोणतीही गोष्ट वाया जात नाही. तुम्ही नुसती वाचिक जरी, मानसिक जरी क्रियेचा उच्चार मनामध्ये आणला का मी अनुसरेल, ते सुद्धा परमेश्वराकडे सेवत. कोणाला तरी तुम्ही बोलले की मी अनुसरणार आहे, मला अनुसरायचं आहे, ते सुद्धा परमेश्वरापर्यंत पोहोचतो. म्हणजे मानसिक क्रिया झाली, वाचिक क्रिया झाली, मग आता फक्त प्रारब्ध राहिलं. ती प्रोसेस आपल्याला करायची असते. आणि त्या अवस्थेत जाण्यासाठी या अवस्थेतून आपल्याला जाणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यास केलेल्या नामधारकाच्या अवस्थेतून तुम्ही वासनिक अवस्थेत आलेले आहात. आणि वासनिक अवस्थेत आल्यानंतर तुम्हाला दीक्षित अवस्थेत जायचं आहे. या वासनिक अवस्था आणि दीक्षित अवस्थेची मधली पायरी म्हणजे अंतर्दीक्षा. दीक्षित अवस्थेत तर जायचंय, दीक्षा तर घ्यायची आहे, मनाने ठाम निश्चय केलेला आहे, परंतु काही तांत्रिक अडचणी आहे. आणि त्या तांत्रिक अडचणी ज्या आहे त्या धर्माला बाधक आहे, त्या अडचणीच्या आहे. आणि म्हणून मग तुम्ही अंतर्दीक्षा घेतली तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल. पण अंतर्दीक्षा का घ्यायची आहे तर मी उद्या दीक्षा घेणार आहे. अंतर्दीक्षा का घ्यायची आहे तर मी उद्या अनुसरणार आहे आणि मला अनुसरायचं आहे. आजच अनुसरायचंय, आजच दीक्षा घ्यायची आहे. परंतु अशी काही अडचण आहे की ती आजच मी निर्णयापर्यंत जात नाही, जाऊ शकत नाही. आणि म्हणून मग मी त्याचा निश्चय केलेला आहे. मी आज परमेश्वरावर संकल्प सोडतो का माझ्या या अडचणी दूर दूर झाल्या, ज्यावेळेस दूर होतील, ज्यावेळेस यातून मी बाहेर पडेल, त्यावेळेस नक्की मी त्याग करेल. दीक्षा हा त्यागाचा विषय आहे. दीक्षा हा बोलण्याचा विषय नाही, अनुसरण हा बोलण्याचा विषय नाहीये. काही लोक हा संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांना, म्हणून ते संभ्रम पण लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि काही सूत्राचा आधार परमेश्वराच्या ते घेतात. ज्ञानमोचक परमेश्वराचं सूत्र आहे आणि त्यावरती कोणीही तक्रार करू शकत नाही, पर्याय काढू शकत नाही, किंवा त्यावरती काही शंका कुशंका प्रश्न निर्माण करू शकत नाही. ज्ञानमोचक ज्ञानाशिवाय परमेश्वर म्हणतात या जीवाची मुक्ती होऊ शकत नाही. मग ज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान. बरं, जाणलं
सर्व समजून घेतलं, वाचन केलं, साधू संतांकडून मार्गदर्शन केलं, भरपूर अभ्यास केला. भरपूर अभ्यासातून लोकांना मी तत्वज्ञान सांगायला पण लागलो, लोकांना ते समजायला पण लागलं. मग मला देव होईल काय? ते अनुसरणात पडेल काय? ज्ञानमोचक सांगितलंय, पण ज्ञान हे कृतीवर गेल्याशिवाय ते ज्ञान होत नाही. त्या ज्ञानाची परिपक्वता निर्माण होण्यासाठी तुम्हाला आचारावर जावं लागेल. आचार्य योग्यता विचार्य दृढता, विचार्य दृढता आचार्य योग्यता. सूत्र मागं पुढं करून बघायचं, पडताळून बघायचं. काही लोकांना पहिले विचार येतात, नंतर तो आचारावर जातो. काही आचार करता करता विचारावर जात असतो. पण परमेश्वराने हे आपल्याला जे सांगितलेलं आहे, हे आपण कशा पद्धतीने समजून घेतलंय आणि कोणाकडून समजून घेतलंय, हे अत्यंत महत्वाचा विषय. धर्मामध्ये यथार्थ समजणं, यथार्थ जाणणं आणि त्या यथार्थापर्यंत पोहोचणं ही परमेश्वराची एक प्रकारची कृपाच असते, साधू संतांचं शुभचिंतनच असतं. ज्ञान जर सांगायचाच विषय असला तर कोणी काही सांगू शकतं, कोणी कसला अर्थ कुठे लावू शकतं. कारण जीव हा चिकित्सक असल्यामुळं का, कशासाठी असे प्रश्न अनेक त्याला पडत असतात. आणि त्याला थोडंसं ज्ञान झालं का त्या प्रश्नांना सुरुवात व्हायला वेळ लागत नाही. म्हणून ज्ञानी जे लोक आहेत ते खूप प्रश्न करतात. ज्ञान मिळवल्यानंतर त्याच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात. जो प्रेमी भक्त असतो तो कधी काही प्रश्न विचारत नाही. त्याची परमेश्वरावरती एक वेगळ्या प्रकारची निष्ठा, समर्थवादावरती वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण झालेला असतो, दृढ निश्चय निर्माण झालेला असतो. म्हणून पूजनीय बाईसांनी प्रेम झाल्यानंतर मोजके एक दोन प्रश्न विचारले आणि ते प्रश्न असे होते की ते देवाला स्वतःच्या आईची शपथ घ्यायला लावणारे होते. कुठेही बाईसांनी प्रश्न विचारला नाही. तेच तुम्ही पूजनीय माईम भटांच्या बाबतीत घ्या, पूजनीय तपस्विनी महादाईसांच्या बाबतीत घ्या, पूजनीय आचार्यांच्या बाबतीत घ्या. अनेक प्रश्न ते सतत परमेश्वराला विचारत होते, उठता बसता बोलता चालता. आणि हे धर्मतत्वज्ञान जाणून घेत होते, समजून घेत होते. तरीही बाईसांच्या अवस्थेपर्यंत यांना जायला एक पायरी पाठीमागं होते, हे लक्षात घ्यायचं. प्रत्येक गोष्ट ही तावून सुलाकून समजून जाणून उमजून घेऊन त्या कृतीवरती जर गेलं तर त्याला महत्व आहे, त्याला अर्थ आहे. ज्ञानमोचक आहे, परंतु कृतीवर न जाता ज्ञानमोचक होऊ शकत नाही. आचारावर न जाता ज्ञानमोचक होऊ शकत नाही. धर्म समजून घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे, ज्ञान जाणून घ्यायचे. कशासाठी? ते आचार करण्यासाठी. आचार हा त्यागाशी निगडीत आहे. त्यागातून दीक्षा निर्माण होत असते, दीक्षेतून अनुसरण निर्माण होत असतं. मग तर कशाचा त्याग? साध्या केसाचा त्यागच येतोय. कारण आपण बघा, मग त्या आपल्या भगिनी असतील, आपण असू, आपल्याला टक्कल केसांचं कधी आवडत नाही. आपण जर आपल्याला ते टक्कल पडत असेल तर आपण येनकेन प्रकारे कोणत्या तरी माध्यमातून ते आपल्याला ते केस निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. एक छोटीशी निरुपयोगी वस्तू असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण केसांमुळे आपल्या जीवनामध्ये, आपल्या अडीअडचणीमध्ये काही फरक पडत नाही, पडू शकत नाही. तरीही ते सांभाळण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि त्याचाही त्याग करायची वेळ आली तरी आपण त्याची जर वासना ठेवत नसेल तर तुम्ही पुढे जाणार कशी? सुरुवात तिथून आहे. अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे, ज्यातून तुम्हाला सौंदर्य दिसत असतं, सौंदर्य वाटत असतं. त्यामुळं आपण आपल्या प्रेमात पडत असतो. त्याचा त्याग करायचा, सुरुवात तिथून करायची. दीक्षा ही त्यागाशी निगडीत आहे. केसाचा त्याग, घराचा त्याग, कपड्याचा त्याग, परमेश्वराचा क्षणोक्षणी त्याग करावा. खाण्याचा त्याग, काही आवड निवड असते त्याचा त्याग. त्यागाचे अनेक प्रकार आहेत. सुरुवात केली नंतर मग ती लक्षात येते. आणि ती आजच आपण करू शकतो. आपण जिथं आहे त्या पद्धतीनं तिथं करू शकतो. करायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा ते संस्कार लागतील. तेव्हा तो मुलगा जो असतो ना, लहान मुलगा, तो शाळेत कधी लगेच जात नाही. तो घरात रांगतो, मग धडपडतो, पडतो, उठतो, मग गल्लीत चालायला लागतो, मग कुठं तो शाळेत जातो. मग पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीत.
अनेक अडचणी अनेक संकट झेलत झेलत तो कुठंतरी एखादा हुद्द्यावर गेला की मग त्याला समाज मानपान देत असतो. त्याला सरकारकडून फॅसिलिटी असते, मग गाडी असते, बंगला असतो, राहण्यासाठी व्यवस्था असते, खर्चासाठी पैसे असतात. हे आपोआप त्याला भेटत नसतं. परमेश्वराचं प्रेम मिळवायचंय, परमेश्वराची प्राप्ती करायची आहे, ती घरात बसून नाही भेटणार नाही. तो भ्रम आपल्या मनातून, तो भास आपल्या मनातून आपण पहिले काढून टाकला पाहिजे. आंतरदीक्षा ही पूर्व अवस्था आहे आणि पुढे जाऊन आपल्याला दीक्षा घ्यावंच लागेल. दीक्षेनंतर अनुसरावंच लागेल, त्या आचारावरती विचारावरती जावंच लागेल आणि त्यानंतरच परमेश्वर भेटेल. हे ठाम निश्चय ठाम मनात आपण निर्माण करा. अडचणी कोणत्या असल्या पाहिजे आपण त्या निर्माण करायच्या, विषय व्यवस्था करायची. इथं खोटं काहीच चालत नाही. आपण विषय व्यवस्था केली, आपण खोटं बोललो, आपण काहीतरी कोणाला तरी सांगितलं, त्याचं सर्वस्वी जबाबदार आपण, त्याचं सर्वस्व नुकसान आपलंच होतंय. ना परमेश्वराचं नुकसान होणार, ना धर्माचं नुकसान होणार, ना समाजाचं नुकसान होणार. आपल्या हिताला आपण आड येतोय आणि म्हणून ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आंतरदीक्षा ही पूर्व अवस्था आपली आहे. आपण परमेश्वराला संकल्प सोडला का परमेश्वरा की मी जेव्हा जबाबदारीतून मुक्त होईल किंवा माझ्या जबाबदाऱ्या जेव्हा मोकळ्या होतील तेव्हा नक्की मी त्याग करेल, मी अनुसरेल, मी बाहेर पडेल, हा संकल्प. म्हणजे नामधारक नंतर वासनिक अवस्थेत असताना त्याची सतत तळमळ असतं का मला अनुसरायचं आहे, त्यांनी तो संकल्प सोडला. ही त्याच्या पुढची अवस्था आणि त्याच्या पुढची अवस्था आहे आंतरदीक्षा. आता संकल्प सोडल्यानंतर आपण फक्त इच्छा व्यक्त केलेली आहे, परमेश्वराला शब्द दिलेला आहे, अप्रत्यक्षरित्या परमेश्वराकडे आपण सहाय्यता मागितलेली आहे की आमच्या अडीअडचणी दूर करा, सहाय्य करा, आमचे अडथळे दूर करा, कृपा करा. तुम्ही दयाळू आहात, दया करा, कृपाळू आहात, कृपा करा. ही विनंती म्हणजे संकल्प आहे. परंतु त्याच्या पुढची अवस्था आहे आंतरदीक्षा. कारण आंतरदीक्षेमध्ये क्रियेचा आचाराचा भाग येतो. संकल्प आपण जरी सोडलं तरी आपल्या संसारामध्ये आपण कुठेही काही कमी करत नाही. खाणं पिणं राहणं मस्त सर्व चालू असतं. फक्त एक मनात निर्माण झालेला असतो, एक मानसिकता कमी संकल्प सोडलेला आहे. त्यातून जो त्याच्यामध्ये बदल घडलेला आहे तो त्याच्यासाठी फायदेशीरच ठरतो आणि त्याने तो किती बदल करायचा हा सर्वस्वी त्याच्यावरती अवलंबून असतो. परंतु आंतरदीक्षा हा विकारावरती जय मिळवलेला असतो किंवा प्रयत्न करायचा असतो. हिंसेवरती विकल्पावरती त्यांनी जय मिळवायचा प्रयत्न करायचा असतो आणि त्या पुढे जाऊन मग थोड्याच अवधीत थोड्याच वेळात त्याची जी अडचण आहे, ती टेक्निकल जी अडचण आहे ती दूर झाल्यानंतर लगेच त्यांनी दीक्षा घ्यायची असते. अनेक कितीतरी लोक मी बघितले आंतरदीक्षा घेऊन घरात बसलेले, घरात पडलेले. आज कोणत्या प्रकारची अडचण नाही त्यांना बाहेर पडण्यासाठी, पण तरी हिंमत होत नाही. मग ती वयाची अडचण असेल, आपल्या मार्गांची पोषक वातावरणाची अडचण असेल, काही नातेवाईकांची अडचण असेल किंवा आपल्या मनाची भावना असेल, आपल्या मनातला एक संभ्रम असेल, गैरसमज असेल. तर कितीतरी लोक थांबले ते संभ्रमामुळे सुद्धा. त्यांना असं विनाकारणच असा भास होतोय, भ्रम होतोय की मी आज या अवस्थेत जे करतो ते त्या अवस्थेत मी करू शकत नाही, करणार नाही, करू शकणार नाही. इथं सारं पोषक वातावरण आहे असं त्याला वाटतंय, परंतु सुख साधनांनी परमेश्वर प्राप्त होत नाही. त्याग केल्यानंतर ते सुख साधनाचा त्याग करावा लागणार आहे आणि म्हणून तो विषय व्यवस्था करतोय हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण आपल्या मनाला आपण समजून सांगितलं पाहिजे, हिंमत आपण ठेवली पाहिजे आणि त्याच वेळेस आपण बाहेर पडलो पाहिजे. बाहेर पडणं हे आपल्या हिताचं आहे, आपल्या भलाचं आहे. त्यातून परमेश्वराचं भलं किंवा धर्माचं भलं किंवा समाजाचं भलं होणार नाहीये आणि ज्याच्यातून आपल्याला भलं होणार आहे, आपलं हित होणार आहे, त्याच्यासाठी किती अडचणी आल्या, किती संकट आले, कोणत्या वातावरणात राहण्याची वेळ आली तरी आपण ती तयारी, मानसिक तयारी, शारीरिक तयारी ठेवली पाहिजे. जितकं करता येण्यासारखं तेवढं. आता एकदमच 82 वर्षाचा व्यक्ती झाली, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही आणि त्याच्याकडून काय आपण आचाराची अपेक्षा करावी? त्याच्याकडून त्यांनी का स्वतःकडूनही आचाराची अपेक्षा करावी? कारण त्यांनी वेळ दवडलेली असते. परंतु दशीची धरली पुरे, ती बी वेळ
कधीच गेलेली नसते. जीवाची मरेपर्यंत वेळ कधीच गेलेली नसते. या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहेत, आपण बघितलं दैवराटीच्या पुरुषामध्ये शेवटचा 2 घडियाचा पुरुष सुद्धा परमेश्वरच्या स्वीकारात पडत असतो. पण ती इच्छा, ती तळमळ, ती वासना आणि ती जाणीव असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ती तळमळ, ती इच्छा राहिली पाहिजे आपली. तर आंतरदीक्षा गुरुची किंवा परमार्गाची आडणी आहे. गुरुची किंवा परमार्गाची. आता आपल्यापासून कोणाचंच काहीच आडत नाही, पण कधीतरी काहीतरी असं वातावरण निर्माण होतं, अशी परिस्थिती निर्माण होते का धर्माधरू दिजे या अनुषंगाने या सूत्रामध्ये आपण बसत असतो. आणि ती एक परमेश्वराची कृपा असते आपल्यावरती. आपली योग्यता नाही, पात्रता नाही, पण परमेश्वराने आपल्याला त्या योग्य समजून निमित्त आपल्याला बनवलेलं असतं. आणि अशा वेळेस मात्र आपण आंतरदीक्षा घेऊन थांबायचं असतं. कारण त्या अवस्थेपर्यंत किंवा त्या क्षणापर्यंत आपण पोचलेलो नाहीये. आणि म्हणून एक अडथळाच आहे आपल्या जीवनातला. परंतु त्या नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा होकारात्मक विचार करून त्यावरती चालण्याचा जो निश्चय करतो, तो मात्र नक्कीच परमेश्वरापर्यंत पोहोचत असतो. आणि त्यालाच परमेश्वर निमित्त पण बनवत असतात. कोणी कोणाला आपण निमित्त होऊ शकत नाही, परमेश्वर बनवत असतो. त्या योग्यतेचा आपण जर ठरलं झालो, तो प्रयत्न आपला तसा असला, तर तो परमेश्वर त्याला बरोबर त्या पद्धतीनं कुठंतरी कोणाला तरी तो निमित्त बनवतात. आणि त्या निमित्ताचं गोमटं त्याच्या पदरात पाडून त्याला पुढची चाल करून देत असतात. म्हणून जसे दुष्काळ पडला एखाद्या ठिकाणी, एखादी वेळ अशी आली, दुष्काळ पडला, 10-5 साधनवंत किंवा परमार्ग किंवा एखादा आश्रम या पुरुषाच्या आधाराने राहू शकतात. त्यांचे जो धर्म आहे तो ते सांभाळू शकतात. आणि जर अशाच वेळेस त्यांनी अनुसरणाची इच्छा व्यक्त केली, तो अनुसरला, तर ती अडचण मात्र या साधनवंतांना किंवा परमार्गाच्या आश्रमात मध्ये असलेले साधकांना निर्माण होऊ शकते. म्हणून ती वेळ त्यांनी न दवडता थांबून त्या परमार्गाला किंवा त्या धर्माला धर्माधरू दिजे या सूत्रामध्ये बसण्यासाठी त्यांनी इच्छा निर्माण केली, वासना निर्माण केली, तसा विचार केला. आणि तसा विचार करून तो थांबला. परंतु त्याची तळमळ अनुसरणाची आहे, इच्छा अनुसरणाची आहे, पण आता अशी अडचण निर्माण झाली. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी आंतरदीक्षा घेतली, तर ती वाया जाणार नाही, ती परमेश्वराच्या पदरात लेखी लागेल, परमेश्वर त्याला स्वीकारतील, हे लक्षात घ्या. यांनी जर त्यावेळेस अनुसरण केलं, तर ते साधनवंताच्या परमार्गाचा उदरनिर्वाह चालणार नाही, किंवा त्यांना आपली साधना निर्माण करण्यासाठी, साधना आचार विचार करण्यासाठी अडचण निर्माण होईल. अशा वेळेस तर त्या जीवानी आपले जे विकार कार्य आहे, हिंसा कार्य आहे, विकल्प कार्य आहे, हे दूर करून जर संकल्प सोडून प्रायचित्त घेऊन आंतरदीक्षा घेतली, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या निम्मा 50% तो संन्यासच असतो, तो जर घेतला तर त्याला आंतरदीक्षा म्हणतात. कारण त्यांनी विकार जे आहे त्याचे इंद्रियांच्या माध्यमातून निर्माण होणारे किंवा उपभोगणारे, त्यांनी त्याच्यावरती आळा बसवण्यासाठी किंवा त्याच्यावरती थांबण्यासाठी, त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी त्यांनी आता विचार केलेला आहे, निश्चय केलेला आहे, त्याला अनुसरायचं आहे. अनुसरल्यानंतर तर त्यावरती त्याला ते करावंच लागणार आहे. परंतु अशी अडचण आहे परमार्गाची, म्हणून मग आता त्यांनी त्या विकारावरती मात करण्याचं ठरवलंय, हिंसेवरती मात करण्याचं ठरवलेलं आहे, विकल्पावरती मात करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी जी कृती केली जाते, त्यावेळेस त्यांनी जी कृती केलेली असते, त्याला आंतरदीक्षा म्हणतात. ह्या आंतरदीक्षेमध्ये फक्त तो घराच्या बाहेर पडलेला नसतो आणि कपडे बदललेले नसतात, मात्र त्याच्या मनातून त्यांनी असा निश्चय करून परमेश्वराने सांगितलेले जीवाचे महत्वाचे दोष आहे त्याच्यावरती त्यांनी काबू मिळवण्यासाठी शब्द परमेश्वराला दिलेला असतो किंवा तसा संकल्प सोडलेला असतो, त्याला आंतरदीक्षा म्हणतात. मग ते विकाराच्या अनुषंगाने असो, हिंसेच्या अनुषंगाने असो, विकल्पाच्या अनुषंगाने असो, स्वभावाच्या अनुषंगाने असो, कोणत्याही गोष्टी
च्या अनुषंगाने जर असेल तर त्याच्यावरती मात करण्यासाठी त्यांनी आता निश्चय करून मात करायला सुरुवात केलेली आहे. नुसताच अनुसरण्याचा संकल्प सोडण्यामध्ये आणि आंतरदीक्षा घेण्यामध्ये हा नेमका फरक आहे. आपण अनेक सद्भक्तांनी संकल्प सोडले, परंतु हे संकल्प मी ज्या वेळेस माझी जबाबदारी माझी मिटेल संपेल त्यावेळेस मी नक्की परमेश्वराचा होईल, त्यावेळेस मी नक्की त्याग करेल याचा संकल्प सोडलेला आहे. आणि याचा संकल्प कशाचा आहे की मला उद्याच अनुसरायचं होतं, पण देवा तुझ्या कृपेने मला अशी अशी सेवा आलेली आहे, परंतु तरी मी आता 50% अनुसरतो. म्हणजे विकारावरती विकल्पावरती आणि स्वभावावरती हिंसेवरती मी कंट्रोल करतो किंवा त्याच्यावरती काबू करतो. आणि ती काबू करून मग मी आता परमेश्वराच्या मार्गाला चालायला सुरुवात करतो. म्हणजे एकीकडे तो संन्यास धर्म सांभाळतोय आणि एकीकडे परमार्गाची सेवा जबाबदारी धर्माची च्या प्रती असलेलं जे कर्तव्य तो पार पाडतोय. म्हणून हे दीक्षेपेक्षा अवघड आहे, हे लक्षात घ्या. अंतर्दीक्षा एवढी सोपी नाहीये, कारण मोह मायेमध्ये राहायचंय, घरात राहायचंय, आजूबाजूला नातेवाईक आहे, आजूबाजूला आपल्या सारे सुख सोयी आहे आणि त्यांच्यामध्ये राहून आपल्याला त्याच्या अलिप्त राहायचंय. त्यांच्यामध्ये राहून आपल्याला आपल्या मनाला ते स्पर्श होणार नाही, त्याच्यामध्ये आपण गुंतून राहणार नाही, त्याची आपल्यावरती मात होणार नाही याचा विचार करून अत्यंत सावधपणे पाऊल चालवणं आणि सावधपणे आपलं पाऊल आपल्या परमार्गाच्या या रस्त्यावरती परमेश्वरापर्यंत कसं घेऊन जायचंय याचा सतत विचार चिंतन करत करत तळमळत तो जीव काढतो त्याला अंतर्दीक्षा म्हणतात. मनातून त्याने निश्चय केलेला आहे आणि त्या मनातून त्याने तो निश्चय करून त्यावरती तो तयार झालेला आहे. आता हे झालं दैवराटीच्या परमार्गाच्या अनुषंगाने. पण काही दुसऱ्या लोकांना, काही सद्भक्तांना सांसारिक जबाबदाऱ्या असतात, काही व्यावसायिक जबाबदाऱ्या असतात, काही अडीअडचणी असतात आणि त्या अडचणीवरती मात करून त्याला पुढे जायचं असतं, अनुसरायचं असतं. परंतु ती अडचणीला मात करण्यासाठी वेळ असतो. त्यावेळेस जरी त्यांनी अंतर्दीक्षा घेतली तरीही ती काही वाया जाऊ शकत नाही, वाया जात नाही. म्हणजे वरील प्रमाणे परिस्थिती नसेल, अन्य कारणे त्याला वेगळे असतील, की जे घरात एखादी व्यक्ती आजारी आहे, त्या आजारी माणसाची पूर्णपणे जबाबदारी आपल्यावर आहे, त्याला सोडून आपण जाऊ शकत नाही. आणि असे अनेक लोक आहेत. वय झालेलं असतं, घरामध्ये कोणीतरी दोघांमधलं आजारी असतं, ते सोडून जाऊ शकत नाही, याची इच्छा लाख असते. आणि नंतर मग ती कर्तव्य, ती ड्युटी, एवढं आयुष्य आपण बरोबर घातलेलं असतं आणि ते सोडून आपण जाऊ शकत नाही. ते जाणं योग्य नाही. धर्माच्या तत्वज्ञानातही ते बसत नाही, सामाजिक तत्वज्ञानातही बसत नाही, कौटुंबिक जबाबदारीत सुद्धा ते बसत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यासाठी तो आडलेला आहे, तो थांबलेला आहे. आणि असे कितीतरी साधक आहे आजही आपल्या दरी आश्रमामध्ये. असे 2 साधक आहे की ज्यांनी आज दीक्षा घेतली, ते शिक्षक होते, परंतु दीक्षा का लेट झाली त्यांची? फक्त त्यांच्या देहाच्या ज्या पत्नी होत्या, कोणी आजारी होतं, काही अडचण होती, त्यामुळे ते थांबले होते. ते झाल्याबरोबर त्यांचं जे क्रियाकर्म आहे सामाजिक दृष्टिकोनातून ते केल्यानंतर त्यांनी लगेच दीक्षा घेतली. त्यावेळेस त्यांनी आंतरदीक्षा घेतलेली नव्हती, पण इच्छा केलेला होता, इच्छा ठेवलेली होती आणि त्यानंतर त्यांनी मात्र ते घेतलं. पण तो वेळ, आज त्यांना असं वाटतं तो वेळ आमचा वाया गेलाय. त्याचं दुःख परमेश्वरापर्यंत त्यांना घेऊन जाणार आहे. त्याची ती तळमळ, त्याची जी इच्छा, हेच परमेश्वरापर्यंत ते घेऊन जाणार आहे. घराची जबाबदारी असते, काही कर्तव्य असतात, मुलाच्या लग्नाचं असेल, मुलीच्या लग्नाचं असेल, काही व्यावसायिक दृष्टिकोनातून काही अडीअडचणी असतील, जबाबदाऱ्या असतील, कोणाचं देणं घेणं असेल, कर्ज असेल, या गोष्टी टाळूच शकत नाही आपण. तिथं गेल्यानंतर जर याचा विचार मनात आला आणि ह्या अडचणी निर्माण झाल्या ना, एक ना धड भाराभर चिंध्या असं म्हणतो, धड इकडे आपलं पुरं झालं नाही आणि तिथे गेल्यानंतर, त्याग केल्यानंतर आपलं पुरं होणार नाही. कारण आपल्या मनात त्या सतत गोष्टी राहतात. आणि आज ह्या गोष्टी खूप अवघड झालेल्या आहेत, कारण मोबाईल आपल्या हातात आलेला आहे. दररोज आपण ब्रेकिंग न्यूज घेत असतो, घरी काय चाललंय, काय कामं चालले, काय अडचणी आहे. आणि जर हे घेत आपण राहिलो तर आपली ती दीक्षा काय कामाची? आणि हे कोण घेऊ शकतं?
का त्यांनी ती पूर्णपणे जबाबदारी पार न पाडताच अर्धवट अवस्थेत आलेला आहे आणि म्हणून त्याचं मन खातंय, आता जाऊ शकत नाही. गेलं तर देव सुटतो, धर्म सुटतो आणि राहिलं तर कौटुंबिक जबाबदारी जे आहे ते आपण पार पाडलेल्या नसल्यामुळे त्याचा त्रास आपल्याला आता होतोय. अशी द्विधा मनस्थितीत असलेले लोक सुद्धा मी बघितले. म्हणून पूर्णपणे जबाबदारी आता कळत न कळत आपण जे चुकीचं जोडलेलं आहे त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागणार आहे आणि ती जबाबदारी आपल्याला कळत न कळत पडली, ती पूर्ण केल्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून ती पूर्ण केल्यानंतरच जावं. त्याचं नियोजन मात्र आपलं असलं पाहिजे. व्यवहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला आहे, ती कुशलता आपण वापरली पाहिजे. त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि त्या नियोजनासाठी जर तुम्ही थांबत असेल त्यावेळेस सुद्धा आपण अंतर्दीक्षा घेऊ शकतात. परंतु याचा विचार केला पाहिजे. अंतर्दीक्षा घ्यायची विकाराच्या अनुषंगाने असेल, हिंसेच्या अनुषंगाने असेल, व्यावहारिक गोष्टीतून निर्माण होणाऱ्या काही विकल्पाच्या गोष्टी असतील, काही स्वभावाच्या गोष्टी असतील, त्या आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे. त्या जर होण्याची शक्यता निर्माण होत असेल तर तो संकल्प कधी चांगला, त्याच्या पुढे जाण्यात अर्थ नाही. आपण अंतर्दीक्षा घ्यायची, संकल्प सोडायचा आणि परत जर विकाराच्या गोष्टी असेल तर त्या प्रमादात मोडतील. तो संस्कार आपल्याला लागेल, तो संस्कार आपल्याला पुढे अडथळा ठरेल. म्हणून या गोष्टीमध्ये खूप घाई न करता पूर्णपणे विचार करून निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय मात्र शेवटास नेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करायचा असतो. निर्णय 2 दिवस लेट घ्या पण परफेक्ट घ्या. निर्णय घेतल्यानंतर मात्र पाठीमागं फिरून पाहण्याचं कारण पडलं नाही पाहिजे, कारण झालं नाही पाहिजे, ते अडथळे आपल्याला निर्माण झाले नाही पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी सतत मात्र जरी तुम्ही संकल्प सोडलेला आहे, जरी तुम्ही अनुसरण अंतर्दीक्षा घेतलेली आहे, त्या तरीही तुमची मात्र अनुसराची तळमळ ही सतत असली पाहिजे. त्या तळमळीतूनच तुमचे अडथळे दूर होणार आहे. दररोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ परमेश्वराकडे प्रार्थना सतत केली पाहिजे का माझे अडथळे दूर करा. ते अडथळे निर्माण झालेले ते दूर करा किंवा अडथळे येऊ देऊ नका. माझं अनुसरण घडू द्या, माझं अनुसरण घडून घ्या. कधी माझं अनुसरण घडेल हे सतत चिंतन, तळमळ त्या जीवामध्ये सतत असलीच पाहिजे आणि त्यामुळेच तो अंतर्बाह्य बदलतो आणि नीट विचार करतो. तुम्हाला मागे कधीतरी एखाद्या सत्संगामध्ये गोष्ट सांगितली असेल मी, का एखादा बिघडलेला जीव असतो, त्याला सारं गाव त्रसलेलं असतं आणि मग ते काहीतरी आता क्लुप्ती करावी याच्यासाठी म्हणून ते एका त्याच्या गावात असलेल्या साधूंकडे जातात. त्या साधू बाबाला सांगितल्यानंतर मग ते म्हणतात का ठीक आहे मी जबाबदारी घेतो. ते साधू बाबा त्याच्या घरी जातात आणि सांगतात की बाबा मला देवाने स्वप्नात येऊन सांगितलं का 10 दिवसानंतर तू मरणार आहे. मरणाची भीती कोणाला नसते, सर्वच जण मरतात, परंतु तरी भीती मात्र सर्वांना असते. हे आपण सत्य समजून घेतलेलं असतं, जाणून घेतलेलं असतं, ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, पण तरी मात्र भीती असते आणि त्या भीतीपोटी मनुष्य चांगला वागत असतो, चांगला बोलत असतो किंवा प्रयत्न करत असतो. 10 दिवसानंतर मरणार म्हटल्यानंतर त्याच्यावरती त्या भीतीचा पगडा एवढा मोठा झाला का 10 दिवसामध्ये त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल झाला. तो ऊर्ध्वगतीचं वागायला लागला, चांगलं बोलायला लागला आणि तो बदल साऱ्या गावाला समजल्यानंतर 10 दिवस आला. बाबांनी त्याला फक्त ती कुशलता वापरलेली होती, त्यामुळे तो काही मेलेला नाही, मरणार नाही. त्यावेळेस बाबांकडे जेव्हा तो जातो, विचारतो, तर बाबा सांगतात तू या 10 दिवसात इतका चांगला वागला तर तुला पुढं आयुष्य वाढून दिले देवाने. सांगण्याचं तात्पर्य कमी अनुसरणार आहे, मला अनुसरायचं आहे. ही इच्छा ही मरणाशीच निगडीत आहे. तुम्हाला मी सांगितलं अनुसरणाच्या व्याख्येमध्ये आणखीन एक व्याख्या मी तुम्हाला सांगितली का अनुसरण करणं म्हणजे आपण स्वतःला मारून घेणं. समाजासाठी आपण मेलो पाहिजे आणि आपल्यासाठी समाज मेला पाहिजे, तेव्हा ते अनुसरण सिद्धी जाणार, तेव्हा ते अनुसरण परमेश्वराच्या लेखी लागणार आहे, तेव्हा त्याला अनुसरण म्हटलं जाणार आहे. मृताच्या धर्मी जिवंताने मृताच्या धर्मी वर्तावे. कसं वर्तायचं तर अशा पद्धतीने वर्तायचं. जेव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व संपून टाकाल, अस्तित्व खोडून टाकाल, मानसिके वैचारिके अस्तित्व वेगळ्या पद्धतीतून, वेगळ्या माध्यमातून, स्वभावातून, विकारातून, तेव्हा ते अनुसरण घडणार आहे. आणि म्हणून त्याची अनुसरणाची ती तळमळ असली पाहिजे सतत. नाही तर एक भ्रम निर्माण होतो का मी अंतर्दीक्षा घेतली, मी संकल्प सोडलाय, बस आता मला देव भेटला. हा भ्रम आहे. या भ्रमातून आपण बाहेर पडलो पाहिजे. ती प्रतिकूल
जी व्यवस्था त्याची नसते, ती प्रतिकूल व्यवस्था जोपर्यंत येत नाही, ती प्रतिकूल व्यवस्था येण्यासाठी त्याचा प्रयत्नही सतत असला पाहिजे. त्याच्यात अडकून न पडता त्यातून निघण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि या कारणाने सुद्धा ती अंतर्दीक्षा जर घेतली तर ती वाया जात नाही. ते कधीतरी केव्हा तरी आपण अनुसरणार आहोत आणि अनुसरायचंच आहे आपल्याला, ही भावना आपल्या सतत मनामध्ये तेवत ठेवली पाहिजे. ती तेवत ठेवण्यासाठी आपण सतत शास्त्रामध्ये, मनन चिंतनामध्ये, सत्संगामध्ये आणि आपल्या घरात जेवढं आचार करण्यासारखं आहे त्या आचारामध्ये असलं पाहिजे. मग असे कितीतरी आचार आहे का यावरती आपण चर्चा केली का आपण करू शकतो आजही, तर त्यावेळेस तर तो आणखीन जास्त करू शकतो. त्यावेळेस त्याने तो प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नात तो सतत धडपडत वासनेत असला पाहिजे की मला अनुसरायचंय आणि ही अडचण आहे म्हणून मी अशी त्याच्यावरती एक तडजोड म्हणून आपण ती गोष्ट निर्माण केलेली आहे किंवा मी निर्णय घेतलेला आहे. पण ती फक्त तडजोड आहे, त्यात मला अडकायचं नाही, त्यातून मला बाहेर पडायचं नाही. मी बाहेर पडणार आहे थोड्याच दिवसात. त्याच्यासाठी सतत प्रयत्न त्याचा असला पाहिजे, तळमळ असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे, अनुसरणाची वासना असली पाहिजे. तेव्हा ती अंतर्दीक्षा लेखी लागते आणि तेव्हा ती अंतर्दीक्षा परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वर त्याला त्या अंतर्दीक्षेतून पुढे योग्यता प्राप्त करून देत असतात. मनाने आतून परमेश्वराचं होणं, अनुसरणे म्हणजे दीक्षित होणं. मनाने तो दीक्षित झालेला आहे, मनाने तो अनुसरलेला आहे, बाह्य अंगाने फक्त तो दिसायचा राहिलेला आहे. आता काही लोक असे म्हणतात जर मनानेच अनुसरलं तर मग बाह्य अंगाने काय अनुसरायची गरज आहे. परंतु बाह्य अंग म्हणजे त्यागाशी निगडीत आहे. तुम्ही अनुसरले, सुंदर सुंदर कपडे घालायला लागले, कोट घालायला लागले, भिक्षेला गेले तर लोक भिक्षा देतील का? त्या धर्माला बोल लावतील. तुमच्या निमित्ताने धर्माला बोल लागत असेल तर तो दोष कुठं फिटल आपल्याकडून? ते अडथळे आपल्याला निर्माण झाले तर परमेश्वराची प्राप्ती होईल कशी आपल्याकडून? हा आपण विचार केला पाहिजे. मनातून आपण अनुसरलोय, मनातून आपल्याला सर्व समजलंय, मनातून आपण सारा कंट्रोल केलंय आणि गाद्यांमध्ये लोकतोय, भारी भारी कपडे घालतोय, गाड्यांमध्ये फिरतोय. नाही, मी अनुसरलेलं आहे, मी मनाने पूर्ण अनुसरलेलं आहे असं म्हटलं तर ते चालेल का? नाही. हा अंतर्दीक्षित मनाने अनुसरलेला आता बाह्य अंगाने त्याला अनुसरायचंय. आतून बाहेर येत असतं, बाहेरून कधी कधी आत जात असतं. तुमचे कपडे स्वच्छ असतील तर तुमचे विचार सुद्धा आतले स्वच्छ असू शकतात किंवा तसे होऊ शकतात. तुमचे कपडे घाणे तर आतले विचार कंटिन्यू चांगले राहतील, स्वच्छ राहतील याची काही गॅरंटी नसते, कारण त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. मी दारू पित नाही, पण मी दररोज दारू पिणाऱ्यांबरोबर जर बसलो आणि मी दारू पित नाही असं किती मनाने सांगितलं तर कधीतरी त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो, होऊ शकतो. याचा आपण विचार करायचा आहे. आणि म्हणून सतत आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड, इच्छा, वासना ठेवणं, त्यावेळेस ती अंतर्दीक्षा उपयोगी पडत असते. आणि त्याबरोबरच आपले जे विकाराचे कार्य, हिंसेचे कार्य, विकल्पाचे कार्य प्रतिबंधले पण आपण पाहिजे, तरच त्या पुरुषास पुढे चाल निर्माण होऊन परमेश्वर सहाय्य करतात आणि त्याची योग्यता निर्माण होऊन त्याचं अनुसरण घडत असतं. आणि म्हणून या अनुषंगाने आपण आज अंतर्दीक्षा याच्यावरती चिंतन केलं, मनन केलं. यावरती अनेकांचे काही विचार असतील ते नक्की कळवा. पुढे आपण नपाळते या विषयावरती चिंतन करणार आहोत. सर्वांना दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.